जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित माळशेज भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्प अर्थात अदानी रिन्युएबल एनर्जी यांच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील भागामध्ये जो प्रकल्प उभारला जात आहे, या प्रकल्पामुळे अनेक गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि म्हणून सूरज भाऊ वाजगे यांनी या गंभीर प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन आज 9 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. मी खास या प्रकल्पाविरोधात जनप्रक्षोभक लक्षात घेता सूरज भाऊंनी जे आंदोलन उभं केलं त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. अदानी नावाचा राक्षस हा महाराष्ट्रातल्या जमिनी बळकावत सुटलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की मुंबईतील विमानतळं या राक्षसाने गिळलेली आहेत. धारावीसारख्या मोक्याच्या ठिकाणच्या जागा अदानी नावाच्या राक्षसानं गिळलेल्या आहेत आणि विद्युत प्रकल्पाच्या नावाखाली महाराष्ट्रातील हजारो हेक्टर जमीन या सरकारनं अदानीच्या स्वाधीन केलेली आहे. काही दिवसापूर्वी जंतर मंतर या ठिकाणी तरुणांनी क्रांती केली आणि या सरकारच्या चाललेल्या बेजबाबदार गोष्टीबद्दल आवाज उठवला. सुरुवातीला वाटलं होतं ही लहान पोरं काय करणार, म्हणून अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करत होते. परंतु या तरुणांनीच क्रांती घडवली. देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष त्या आंदोलनाकडे वेधलं गेलं आणि मुलांच्या आंदोलनाला पहिला पाठिंबा देणारे कोण असतील तर ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे होते. तेव्हा गर्दी नव्हती, तेव्हा पुढाऱ्यांची मांदियाळी नव्हती, परंतु मुलांनी जो विषय आंदोलनासाठी हातात घेतला होता तो देशाचं भवितव्य घडणाऱ्या मुलांचा प्रश्न होता. आणि म्हणून जिथं जिथं अन्याय आणि अत्याचार आहे त्या ते ठिकाणी अन्यायग्रस्तांबरोबर उभं राहण्याची शिकवण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिलेली आहे. आज 9 ऑगस्ट आहे, आदिवासी दिन आहे आणि भलं वाटतं 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि याच दिवशी हे उपोषण सुरू झालेलं आहे. आपला तालुका शिवजन्मभूमी आहे आणि सरकारनं हा तालुका पर्यटन तालुका घोषित केलेला आहे आणि पर्यटन तालुक्यामध्ये जर काही प्रकल्प उभे करायचे असतील तर त्यामध्ये लोकांच्या भावना समजावून घेणं आवश्यक असतं. हा प्रकल्प उभा करत असताना दत्ताभाऊ पेसा कायद्याचं उल्लंघन करत आहेत, वन कायद्याचं उल्लंघन करत आहेत आणि जनमताला डावलून हा प्रकल्प राबवत आहेत. अशा वेळी सूरज भाऊंनी जे आंदोलन उभं केलं आहे ते हे आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तर आहेच, परंतु या प्रकल्पामुळे या तालुक्यावरती जे दुरोगामी परिणाम होणार आहेत ते विचारात घेणं आवश्यक आहे.
आणि म्हणून ही लढाई आपल्याला 2 टप्प्यात लढावी लागेल. एक कायदेशीर टप्पा आहे. 2022 पासून आज तागायत शासनाने काय काय आदेश निर्गमित केले, कुणाकुणाला त्या ठिकाणी नियुक्त केलं, त्याची इत्थंभूत माहिती आपल्याला जमा करावी लागेल. आणि दुसरी लढाई ही जनतेमध्ये जाऊन लढावी लागेल. कायदेशीर लढाई आणि जनतेची लढाई ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण एकत्रितरित्या, हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा आपल्या अस्मितेचा, आपल्या भूमीचा, आपल्या शिवजन्मभूमीचा आणि पर्यटन क्षेत्राचा हा विषय आहे. आणि म्हणून मला वाटतं पक्षांतराचे जोडे, पक्षीय जोडे बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. सुरेश भाऊंनी पुढाकार घेतला आहे. आज सह्याद्री समन्वय समितीच्या माध्यमातून हा लढा सुरू केला आहे. आदिवासी समाज तर बरोबर आहेच आहे, परंतु या प्रकल्पामुळे फक्त आदिवासी समाजावरती परिणाम होणार नाही, तर या प्रकल्पामुळे पाणी वाटपामध्ये देखील अन्याय होणार आहे. उद्या आपल्याच तालुक्यातलं पाणी इतर तालुक्यामध्ये जात असताना आपण किती संघर्ष करतो हे आपण बघितलेलं आहे. आणि हा संघर्ष डोळ्यासमोर असतानाच पुन्हा एकदा अदानीनं आपल्यातलं पाणी, आपल्यातली जमीन आणि आपल्यातली वनराई हिसकावण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. मला वाटतं एकजुटीनं आपण हा लढा सुरू ठेवला तर सुनावणीच काय, प्रकल्प रद्द होईपर्यंत आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि त्या कामी तुम्हाला जी जी मदत लागेल ती पूर्ण ताकदीनिशी आम्ही करू. आपण आपल्यासोबत आहोत. आज जरी आंदोलनाचा पहिला दिवस असला तर हे आंदोलन मोठा आकार घेत जाईल. ह्या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल आणि ह्या आंदोलनाची तीव्रता सरकारला हादरे दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आज मी तुम्हाला पाठिंबा जाहीर करत असताना जी काही जबाबदारी माझ्यावर असेल आंदोलनाची, ती पूर्ण क्षमतेने मी घेईन आणि हे आंदोलन यशस्वी होईपर्यंत मी आपल्यासोबत राहील. धन्यवाद.